आज मी हे निवेदन देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी, केंद्राचे गृहमंत्री मान्य अमितजी शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. केंद्रीय नीट परीक्षेत झालेला भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराने भारत सरकार अपमानित झाले आहे. नीट परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या अंतर्गत येते. यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार श्री धर्मेंद्र प्रसाद यांना केंद्रीय मंडळातून दूर करावे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीमध्ये शासनाने ज्या गुन्हेगारास बेड्या ठोकल्या, अशा गुन्हेगारांची घरे शासनाने संभाजीनगर प्रमाणे बुलडोझरने पाडावे किंवा यांची सर्वांची मालकीची घरे शासनाने ताब्यात घेऊन यामध्ये शासकीय वाचनालय उघडावे. देशामध्ये कुठेही विमान अपघात, एस टी अपघात, शासकीय इमारत कोसळून अपघात, रेल्वे अपघात अशा प्रकारचे अपघात झाल्यास शासन अपघातग्रस्तांना दाखवत मदत करते. नीट परीक्षा 23 लाख विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक अपघात आहे आणि म्हणून या शैक्षणिक अपघाताला देशाचे पंतप्रधान यांच्या अर्थसहाय्यता निधीतून प्रत्येकी 10-10 लाख रुपयाची मदत करावी. नीट फेर परीक्षा यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून घेतल्या, काही विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या मालकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला व होत आहे. या कारणाने नीट परीक्षेत जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले नीट परीक्षा पुन्हा होईल. नीट परीक्षेकरता भरलेली फी वापस मिळेल व आता फी भरण्याचे कारण नाही. ही घोषणा म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी आहे. या माझ्या निवेदनात सगळ्यात महत्त्वाचा भाग जे आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्र्यास मंत्रिमंडळातून काढावे. केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पंतप्रधान अर्थसहाय्यता निधीतून प्रत्येक 10 लाख रुपयाची मदत द्यावी. नीट परीक्षा पेपर फुटीमध्ये शासनाने बेड्या ठोकलेल्या सगळ्यांच्या घरावर संभाजीनगरप्रमाणे बुलडोझर चालवावे किंवा हे घरे शासनाने ताब्यात घेऊन शासकीय वाचनालय उघडावे. आमची मागणी शीघ्रगतीने मान्य करून या मागणी सहमत असलेल्या देशवासियांच्या जनमताचा आदर करावा हीच विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.